मला सांगा, कधीच या देशात 80 कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या 70 वर्षाच्या सरकारमध्ये झाला का? हे 80 कोटी जनतेमध्ये आपल्यापैकी अनेक जण असतील, हे तुम्हाला मिळालं का नाही? एवढंच नाही, ज्या उज्ज्वला योजनेच्या बाबतीत सांगितलं जातं, एवढंच नाही तर उज्ज्वला योजनेमध्ये प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी निर्णय केला. असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या. गॅसमुळे आमच्या मायमाऊलींचं आरोग्य चांगलं राहिलं. शेतकऱ्यांसाठी काय केलं म्हणून विचारलं जातं. अरे कधी कुणी विचार केला नव्हता 70 वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा. या कृषी विभागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की 16 हप्ते वर्षाला 6,000 प्रमाणे पीएम किसान सन्मान योजनेतून भले 4 महिन्याला 2,000 का होईना, पण 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या 1 कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होतात. सांगायला अभिमान वाटतो. आम्ही महायुतीत गेलो, कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं. मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्याला 6,000 रुपये देत असेल तर मीही शेतकऱ्याचा पोरगा आहे. आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ दादांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा निर्णय केला की शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांचे 6,000 जात असतील तर महाराष्ट्राच्या महायुतीचे सरकार सुद्धा शेतकऱ्याला 6,000 रुपये अधिकचे देणार. वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात ह्या 10 वर्षात मोदी साहेबांनी दिले. याच्या अगोदर कोणी दिलं? मग आपल्याला मिळालं नाही. आज मला सांगा, शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आज चर्चा केली जाते. कृषी मंत्री म्हणून आमच्यावरती सोयाबीनचे भाव कमी झाले, कापसाचे भाव कमी झाले म्हणून आरोप केले जातात. मी आजच्या या आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या राज्याचा कृषी मंत्री म्हणून जबाबदारीपूर्वक वचन देतोय की आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतरमध्ये 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना. आचारसंहिता संपली की 2 हेक्टरी सोयाबीनला 5,000 रुपयाप्रमाणे आणि कुंटली का हेक्टरी द्यायचे कापसाचं ते ठरायचे. आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे. आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही. आणि अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली. आपल्या खिशातला रुपयाच गेला. आपल्या खिशातला रुपया गेला, पण 25% होईना. आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना. जे काय मिळेल ते या राज्य सरकारने 1 रुपयात शेतकऱ्याला दिले. जे मिळेल ते वेगळं, जे भावांतर आहे 4,000 कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे. हे एवढं सगळं आपल्याला मिळालं.